नमस्कार मित्रांनो, मनाचे श्लोक या सिरीजमधील आज आपण 14वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 14वा. जीवा कर्मयोगे जनी जन्म जाला परी, शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती, एक ते जन्मले आणि मेले. या श्लोकाचा सविस्तर अर्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे आणि अटळ सत्य सांगत आहेत. ते म्हणतात की या जगात आपला जन्म हा आपल्या कर्मांच्या फळामुळे झाला आहे, ज्याला आपण कर्मयोग म्हणतो. पण एक गोष्ट तितकीच सत्य आहे की ज्याचा जन्म झाला आहे तो एक दिवस काळरूपी मृत्यूच्या मुखात जाणारच आहे. मृत्यू कोणालाही टाळता येत नाही. समर्थ पुढे म्हणतात की केवळ सामान्य माणसेच नाही, तर या पृथ्वीवर जे अत्यंत सामर्थ्यवान, शूरवीर आणि महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनाही एक दिवस मृत्यूच्या वाटेनं जावेच लागले. या जगात आजवर कितीतरी जीव जन्मले आणि मृत्यू पावले, हे कोणालाही मोजता येणार नाही. हा जन्म मृत्यूचा फेरा अखंड चालू आहे. या श्लोकातून आपल्याला ही शिकवण मिळते की जर मृत्यू इतका अटळ आहे आणि हे जीवन इतके क्षणभंगूर आहे, तर मग आपण कशाचा गर्व करतो? आपण स्वतःला कितीही मोठे मानले तरी काळासमोर आपण सर्व समान आहोत. म्हणूनच जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत अहंकाराचा त्याग करून चांगल्या कर्मांची आणि ईश्वरी नामाची कास धरावी. कारण शेवटी सर्व काही इथेच संपणार आहे. फक्त तुमची भक्तीच तुम्हाला या चक्रातून मुक्त करू शकते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.